मराठा आंदोलकांना हायवेवरती थांबवणं, त्याबरोबर खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा ठाण्यावर मुंबई दिशेने जाणाऱ्या ठाणेकरांना आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। आपण बघू शकतो की ठाण्यावरनं मुलुंडच्या दिशेने जाणारा टोल नाका आहे, या ठिकाणी मराठी जे काही आंदोलक आहे त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। काल न्यायालयाने जे काही आदेश दिले होते त्याच्यानंतर आता या आंदोलकांना थांबवण्यात आलेलं आहे। काही आंदोलक आहेत हे औरंगाबाद या ठिकाणावरून किंवा संभाजीनगर या ठिकाणावरून आले होते, सिल्लोड तालुक्यातनं काही लोक आले होते, अंबड तालुक्यातून आले होते, त्यांना थोड्या वेळापूर्वी थांबवलेलं आहे। दुसरीकडे पोलीस मोठ्या प्रमाणावरती ज्या अशा प्रकारच्या गाड्या आहेत, त्या भगवे झेंडे लावलेल्या गाड्या आहेत, त्या चेकिंग करतायत, त्यामुळे याचा फटका वाहतूक कोंडीला बसलेला आहे। आज सकाळपासून मुंबईकर जो त्रासलेला आहे, गेले 3 ते 4 दिवस मुंबईकरांना वाहतूक कोंडी त्रास सहन करावा लागला असला तरी आज जरांगेंच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि हा आंदोलनाचा 5वा दिवस असताना कुठेतरी पुन्हा एकदा ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने जाणारी जो काही आनंदनगर नाका आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। वाहतूक पोलिसांच्या वतीनं ही वाहतूक कोंडी फोडण्याचं काम सुरू आहे, परंतु जे काही मराठा आंदोलक आहेत त्यांना थांबवल्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।